हसली मनात बसली केली या जीवाची भिंगरी गालात हसली मनात बसली केली या जीवाची भिंगरी आग सुंदरी 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 आग सुंदरी 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 आग सुंदरी सुंदरी. तुला सरपंचांचं घर माहिती आहे ना. कुठे? मी त्यांचं सगळं बघते. हो मग सांग ना मला कुठे घर त्यांचं. हे बघ इथनं अशी गेली का नाही तू थोडं पुढं जायचं. पुढं गेलं का नाही की मग तुला माझं घर दिसेल. बर तिथं पण नाही जायचं. बर त्याच्या थोडं पुढं गेली का नाही तुला सावकारांचं घर दिसेल. बर तिथं पण नाही जायचं. बर त्याच्या पुढं एक मोठं झाड आहे. बर डाव्या साईडला बर का. आणि मग तिथून नानांचं घर आहे. नाना कोण? तेच ग सरपंच. तू कोण ग तशी? मी रूपा. मी कालच गावात नवीन आली आहे ना. झालं आमच्या गावाचं कल्याण. बरं आता मी जाऊ. हा जा. बाय बाय. एक दिवसीय क्रिकेट सामना साऊथ आफ्रिकेचा न्यूझीलंडवर विजय. अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळली. सरपंच बाई, हो सरपंच बाई. ए बघी कोण आहे बाहेर? काम करते राणी बघा ना. सरपंच बाई मी काय बसलोय काय? आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बातम्या वाचतोय मी. माहितीये. डोंट डिस्टर्ब. ग्रामपंचायत कोणतरी अधिकारी आले, बोलावलंय तुम्हाला लवकर मीटिंगला. बर बर कोण आलंय? कोणतरी आलंय, या लवकर. चालतंय चालतंय आले. एवढी बायको काम करते काय इंटरनॅशनल बातमी. काय काम धंदे नाहीत ना, दिवे लावणार आहेत. ब्राझील मध्ये नवरा बायकोची भांडणं. सरपंच बाई आहेत का घरात? तर बायकोने नवऱ्याचा खून केला काही पण बघा. ओ सरपंच बाई. हसली मनात बसली केली या जीवाची भिंगरी गालात हसली मनात बसली केली या जीवाची भिंगरी आग सुंदरी 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 आग सुंदरी 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 आग सुंदरी. नमस्कार. असू दे. नाव काय? तसं माझं नाव रुपाली आहे. मला रूपा म्हणतात. रुपाली नाना. काय काय काम होतं? काम वय ते पाण्याच्या नळाचं जरा बघायचं होतं म्हणून सरपंचाकडे आलतो. काय गावचा सरपंच मीच आहे, पण काय होतंय कामाचा व्याप माझ्याकडे असतो ना जास्त, त्याच्यामुळं
गावातलं सरपंचीला बघायला दिलंय, म्हणजे माझ्या बायकोला बघायला दिलंय समज. असं आहे. पण काय बायको सगळं बघायचं दिलंय मी. गावातलं काय जे आहे ना सगळं बायको बघते. काय कोण आलंय? हा ये ह्याच माय मिसेस सरपंच. सरपंच बाई या. नमस्कार. कोण तुम्ही? मी कालच गावात नवीन आली आहे. बर. पाण्याच्या नळाचं जरा बघायचं होतं. पाण्याच्या नळाचं का? हा. मग डायरेक्ट माझ्याकडे यायचं ना, ह्यांच्याकडे काय काम आहे? सरपंचांकडे तर येणार ना आम्ही. कोण सरपंच? या गावचे सरपंच मी आहे, हे नाही. मग हे कोण आहेत? हे माझे मिस्टर आहेत. रुपाजी तुम्हाला म्हणलं नाही का मी, जिल्ह्याचा व्याप माझ्याकडे असतो, तालुक्याचा असतो, बस गावातलं. बस बस. तुमचं नळाचं काम ना? हा. देते मी माणसं पाठवून, घ्या करून तेवढं. रुपाजी जे नळ कनेक्शन करणारी कमिटी आहे ना, ताबडतोब तुमच्याकडे पाठवतो. मग हेच सांगितलं ना मी यांना. हा बर. बरं झालं असेल तर या. या. आता काय सोडायचं होतं का? चावी तर आणती गाडीची. मोकळा तुझ्या नानानं सोडलं होतं का? काय? अगं वेडीच का, मी कसं सोडायचं जाईल त्यांना, परक्या बाईला मी. तुम्ही या घरात, तुम्हाला बघते. तुम्ही या घरात, तुम्हाला दाखवते. येतो आम्ही करायला. येत आहे ना? हा आलो आलो. बाय बाय बाय. येत आहे ना? आलोय. बाय बाय आलो. अगं बाई तुम्ही कोण? सावकार, त्या गावचा सावकार आहे. बसा बसा. मग माझ्याकडे काही काम काढलं? गावात तुम्ही नवीन दिसला, बघाव म्हणलं कोण आले गावात नवीन पाखरू. कुठं चालला होता इकडं? पाण्याला चालले होते. हा कनेक्शन नाही का घरात? नाही ना, पण सरपंचांकडे दिले आज. त्या नानाकडे? हो. त्या नानाला काय कळतं? मला सांगायचं, सावकार आहे ना इथं. मला काय माहिती की तुम्ही आहे म्हणून. कधी काय लागलं तर ह्या सावकाराला सांगायचं. हा कोणी बी येते, काय पाहिजे मी देतो, हे करतो, कोणाचं ऐकायचं नाही. हो. हा आणि महत्वाचं त्या नानाचं तर ऐकायचं नाही. बर. काय नाना आला की कसं या, बघितलं ना तुम्ही नाना? हो बघितलं. नानाकडं बघितलं तरी भीती वाटते, बघायचं नाही. हा कधीही येता जाता नाना दिसला तरी नानाकडं. ओके येऊ का? सरपंच तुम्ही इकडं? रुपाजी असं तुम्हाला एकट्याला सोडून आम्ही घरी थांबत? आता पाण्याला उद्यापासून अजिबात हांड्यानं पाणी आणायचं नाही. बर. आता डायरेक्ट ग्रामपंचायतनं इथंच आलं. हो. त्या कनेक्शन कमिटीवाल्याला सांगितलंय ताबडतोब बाईंचं कनेक्शन करा म्हणून. आणि बरं का बाई, गावातला कोण बी सोम्या गोम्या कोण बी तुमच्या येऊन इम्प्रेशन मारत, अजिबात त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आणि एक महत्वाचं सांगतो तुम्हाला, ह्या गावातली लोक इतकी चॅप्टर आहेत ना, बोलायचं कामच नाही. गावात लय नालायक लोक आहेत की सावकार आहे, माझी सरपंच आहे, हे अजिबात नादी लागायचं नाही. इतकी मनानं बेकार माणसं आहेत ना, ती बोलायचं काम नाही. आणि या नानावर तर इतकं जळत्यात ना, कारण नानाचा विकासच तेवढा आहे. आता सकाळचं बघा, हा
तुम्ही घरला आला हा काय तुम्ही कंप्लीट केली नळ पाहिजे नानाचा शब्द हा त्यात बायको सरपंच आपली घरी बायकोची गुलामी करतो नाही तर बडाया मारतो. काय म्हणलात बाई हा ती बी मीच हा दोन मता पाहिजे मी सरपंच पद असं धुडकून टाकलं पण रुपालाईजी तुम्ही काळजी करायची नाही निम्या रात्रीची जरी तुम्हाला अडचण आली नानाच्या घरी यायचं नानाचं घर ते तुमचंच घर यावं का मी आता काळजी घ्या. हो हो. नाही नाही पाहुण्या माणसाला असं आम्हाला त्रास देणं आवडत नाही. हॅलो जाऊ मी आता पाण्याला. आजच्या दिवसात जायचं उद्यापासून डायरेक्ट नळाचं पाणी हा हो हो. आम्ही आल्यावर नळाचं पाणी आम्हाला पाजा हा जाऊ का आम्ही बाय. गालात हसली मनात बसली केली या जीवाची भिंगरी आग सुंदरी सुंदरी. तात्या आहे का घरात? सावकार तुम्ही तात्या कुठे? काय करावं लागतं? अरे पेंट्या एवढं मोठं पाखरू झालंय सांगितलं नाही तू. अहो सावकार ती तात्याची पोरगी आणि गरीब आहे कशाला आपण त्याच्या नादी लागायचं. अरे तसला शहाणपणा शिकू नको. काय करायचं काय नाही ते सांगेल तेवढंच ऐकायचं. सावकार तुम्ही कसं काय येणं केलं? तू येतो म्हणला होता पैसे घेऊन त्याच्यामुळे मला जेवावं लागलं इकडं. सावकार येणार होतो बाजरीचं पीक गेलं पण तुम्हाला तर माहिती आहे निसर्गाने कसं केलं. बाजरी गेली सूर्यफूल गेलं सोयाबीन गेलं त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मला फक्त पैसे पाहिजेत. देतो की तुमच्या पैक्याला कुठं नाही म्हटलंय. पोरीचं लग्न करायला तुझ्याकडे पैसा आहे आणि माझं पैसे द्यायला नाही तर तुझ्याकडं. हे का सावकार पोरीचं लग्न तर मला करायच लागणार. आधी मान माझा म्हणजे पैशाचा पैसे पाहिजेत मला. नाही तर सावकारा दिस का माहिती आहे ते साहेब. येऊ का? काके काय पैसे राहिले त्यांचे? राहिलेत थोडे पण हा सावकार मुलखाचा डांबीस माणूस आहे बघ. याचा पैसा गेलाय. काय पण होऊ द्या पण लवकर पैसे देऊ आपण. द्यायचे त्याचे पैसे द्यायचे. मी त्याचे पैसे ठेवणार नाही बघ.
हो ना इकडे या. का बने रानात गेला नाही काय काम होतं बोला की विकायचं बघा की माझ्या तेवढं काय केस बघायचं राहिले आता कामाधंद्याचं. ना नाही म्हणल्यावर तुम्ही इकासची काय काळजी करू नका. इकासकडे माझं पूर्ण लक्ष आहे. माझ्या पोराला राजकारणाच्या ह्याच्यात घालू नका बरं का. मला तरी कोणाचा आधार आहे तुम्ही सांगा बरं सरपंच. मग माझं पोरग कामाधंद्याला लागलं तर माझं पण मग काम घराचं बघा बरं कसं झालंय. लाज वाटते यावं मला. करतो वहिनी टेन्शन नका देऊ तुम्ही. हा तब्येत काय म्हणते काय अहो बरंच वाटाणं मला. दवाखान्यात गेलता का नाही? काय करता पोराचं शिक्षणाचं पैशाचं बघावं का काय का रानातलं एकटी करते या नाही आधार कोणाचा. पोराचं शिक्षण करावं का घरचं बघावं काय कळतं का स्वतःकडे लक्ष द्यावं. लक्ष आहेत त्याच्यावर. एवढं शिक्षण झालंय पोरग फिरतं इकडं तिकडं घेऊन त्याच्या कामा बिमाचं बघावं. बघा शिक्षण झालं कसं वहिनी आगामात टेन्शन घेऊ नका. हा पोरग हुशार आहे मला माहित आहे चांगलं ती. हो चांगलं नाव कमावणार आहे ती. एकटी करते इकडं तिकडं पोरग बाय सर्व्हिसला लागल्यावर नाही व्हायची मदत मला. आहे जरा मंडळीला बोलतोय आमच्या जरा ग्रामपंचायत एखादी जागा निघाली चिटकून टाकतो त्याला तुम्ही कशात टेन्शन घेता वहिनी एवढं. तेवढं गरीबाचं करून तेवढं काम. होय. आणि इलेक्शनच्या ह्याच्यात घालू नका पोरग माझं. मला तर काय तुम्हाला थोडक्यात जागा आपलीच होती. ते प्रचार बिरचार तसलं नाही आम्हाला आवडत इलेक्शन आणि हे काय नको तसलं. मला तर मुळात आवडत नाही ती पण आता करावं लागतं बायकोमुळं वहिनी. आणि ह्या बघा वहिनी तुमच्या इकासचा विकास म्हणजे गावचा विकास. हा समजून घ्यायचं तुम्ही बी काय मला गणितच कळलं ना तुमचं. येऊ का मग? चालतंय या. चला येऊ का? या तेवढं पोराचं करून. येतो येतो. रानात गेला नाही काय? गेलते की काय मिरच्या आणल्या तोडून. होय. काय रे का बाय? काय नाही सावकार कामाला गेलते रानात. आमच्यात कामाला म्हणलं तर नाही जमत यायला. पगार कमी आहे सावकार तुमच्यात. तुम्हाला तर आमचा इतिहास माहितीच आहे की. हो ग सावकार झालोय का आणि सावकाराची बराबर करायची का? जिथं परवडते तिथं जाणार सावकार आम्ही. हातावलं पोट आहे आमचं. विक्याचं काय चाललंय? कॉलेजला गेलाय. कॉलेजला जातोय वय फिरतोय पोरींच्या मागं. का काय केलंय माझ्या पोराने? तात्याच्या पोरीच्या मागं फिरतोय तो. काय नाही तुमचा गैरसमज होत असेल. वैशीच्या मागं फिरतोय. ती माझी प्रॉपर्टी आहे. कोणाची? माझी. ह्या सावकाराची प्रॉपर्टी आहे. समजून सांगायची केला नीट. तिचा नाद सोडून द्यायचा आणि नाद केला तर हाडकं सुद्धा घरी यायची नाही त्याची. तसं नका करू. माझं एकुलते एक पोरगा आहे. मी त्याला समजून सांगते. नीट समजून सांगायचा काय? सांगते मी त्याला समजून. पण तुम्ही काय नका म्हणून मी सांगते त्याला. पोराने काय कुटाणा करून ठेवलाय माझ्या डोक्याला वैताग. मारू बिरू नाही माझ्या पोराला या माणसांनी. हे तर बसली वय. मी किती आवाज देऊन देऊन काटाळू. कशाला आवाज द्यायचा? अंडा बघा ना आणलास तू. कशाला आणि पाणी काय खायचं नाही काय नाही. का काय झालं? 2 दिवस झालं बघतोय तू डबा नेत नाही काय नाही. नाही मला जेवायचं. काय झालंय सांग की. काय सांगू? 4 माणसं नावं ठेवायला लागली असं वागतोय. कोण काय म्हणलं तुला? तुला शाळा शिकायची असली तर नीटनेटकं शिक. कष्ट पाणी लोकांच्यात करतीय तेव्हा तुला पोचतीय. 4 माणसं नावं ठेव त्याला असं वागू नको. आपल्याला आधार नाही कोणाचा. तू उमऱ्याच्या बाहेर गेला ना
तर मला असं वाटतं कधी येशील घरी. तू असं रडले की मला लय टेन्शन येतं माहिती का. माझं काय चुकलंय का तू सांग की. माझं चुकलं जन्म देऊन तुला. काय झालंय सांग की. कोण काय म्हणलंय का. अरे रानात काल येत होती मी, मला सावकारांनी अडवलं. विक्याला दापा म्हणली नाही तर मारून टाकीन. तुला एवढ्यासाठी पाठवती का. वैशीचं काय आहे माझ्या कानावर आलंय. अगं तिचं माझं काहीच नाही अगं. ती फक्त माझी कॉलेजची मैत्रीण आहे. तुला हे पटतं का असं म्हणायला. अगं पण आम्ही फक्त मैत्रीण नाही ना. मला अजिबात नसलं विक्या चालणार नाही तुला सांगते. एक तर आपल्याला आधार नाही कुणाचा. तो आणि तू रडू नको की ग. असं वागलं तर मी हे विहिरीत उडी टाकीन तुला सांगते. तू असं बोलल्यावर मला हे होत माहिती का. तू रडू नको ना ग. मला कुणाचा आधार आहे तू सांग बर. आणि मला तरी तुझ्याशिवाय आधार आहे का ग. मला तू नाही दिसलं तर मला कस तरी होत. मला कोण आहे तू सांग बर. मला तू नाही दिसलं ना मला काही नको. मला तू पाहिजे फक्त. आता रडू नको ग बस. नाही आता मी फक्त तू पाहिजे मला. मला नको कोणी. नाही बोलत मी. परत नाही बोलत मी ते सांग. जीव आपलं थोडं काय अरे अनपाणी गोड लागतंय का. तू नसले मला नुसतं येडगत होत. नाही बोलत मी परत. तू रड नको. बाळा तू नाही दिसला तर माझं काळीच पाठवून जात र. मला नको असलं कुणाचंच मला टेन्शन नको. सावकाराने मारलं बिरलं तर कोण आहे मला तू सांग बरं. असं बोल नको ना. तू थांब. तू जेवून घे थोडं. नाही मला अनपाणी नको काय नको. मला तू पाहिजे. मला कोणी नको. मी नाही तिला नादाला लागत आता परत. नाही बोलत तिला सांगत नको. नको नको मला काय सांगू नको. अजिबात कॉलेज कुठल्या पोरीचा नाद करू नको. लय पोरं मरून जाते याच्या असले पेत्यात. मला तू पाहिजे. मला कोणी नको. तू नीटनेटकं वागत असलं नाही तर आत्ताच्या आत्ता मी जेव देईन तुला सांगते. नाही कुणाच्या नादी लागत आजपासून परत. मला उमऱ्याच्या बाहेर आला तर कधी येईल असं वाटतंय. तू का